श्री शंकर प्रसन्न संत कवी श्री दासगणू महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 3 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। जय जय सच्चिदानंदा श्रीहरी। कृपा करावी लवकरी तुम्ही पदनताच्या वरी। कधी न कठोर झालात तू करुणेचा सागर। तू दीनजनांचे माहेर तू भक्तासी साचार। कल्पतरुवा चिंतामणी ऐसा तुझा अगाध महिमा। संत गाती राघवा रामा दास गणुसी पुरुषोत्तमा। पावा वेळ करू नका असो बंकट लाला घरी। राहते झाले साक्षात्कारी दीन दुबळ्यांचे कैवारी। श्री गजानन महाराज। लांब लांबोनी भक्त येती समर्थांते वंदिती। मधु तेथे माशा जमती न लगे करणे आमंत्रण। एके दिनी काय झाले ते आता सागतो वहिले। महाराज होते बसलेले निजासनी आनंदात। ती प्रभातीची होती वेळा। प्राची प्रांत ताम्र झाला पक्षी किलकिलाट आला। करू लागले वृक्षावर कुक्कुटाचे होती स्वन। मंद शीत वाहे पवन वृद्ध करीती नामस्मरण। शय्येवरी बैसोनिया उदयाचली नारायण। येऊ पाहे हर्षे करून तेणे तम पलायन। करू लागला कंदरीसी परम भाविक सुवासिनी। रत सडा सम्मार्जनी वत्स धेनूस पाहोनी तोडू लागली चरहाटे। ऐशा त्या रम्य वेळेस एक साधू शेगावास। येता झाला दर्शनास श्री गजानन साधूंच्या। तो भिकार गोसावी मान मान्यता त्याची राहावी। कोठोनिया सांगाबरवी श्रीमंतांच्या मंडळींत। भगवी चिंधी डोक्यास झोळी वाम बगलेस। होती एक नेसण्यास फाटकीसी लंगोटी। मृगाजिनाचा गुंडाळा पाठीवरी होता भला। ऐसा गोसावी बैसला कोपऱ्यांतेकीकडे। दर्शनासी भीड फार होवो लागली साचार। अशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास। तो ठाईंच बैसोन करू लागला चिंतन। म्हणे समर्थांचे चरण दृष्टी पडणे कठीण मला। समर्थांचा लौकिक भला मी काशीत ऐकला। आवडीने नवस केला भांग स्वामींस अर्पिण्याचा। तो मम हेतू मनांत जिरून जाया पाहे येत या श्रीमान मंडळींत। माझ्या नवसास कोण पुसे गांजाचे नाव काढिता लोक मजला देतील लाथा। मी तो आलो फेडण्याकरिता नवस गांजाचा शेगावी। माझ्या नवसाची ती मात सांगू तरी कवणाप्रत। येथे एकही ना दिसत प्रेमी या शांभवीचा। जी वस्तू ज्या आवडे खरी तिचाच तो नवस करी आणि मानी सर्वतोपरी। हीच वस्तू उत्तम ऐसे नाना विचार। गोसावी करी साचार झाला होता परमातुर। दर्शन घ्याया समर्थांचे ते त्याचे मनोगत। जाणते झाले समर्थ बोलते झाले इतरांप्रत। आणा काशीचा गोसावी तो पहा त्या कोपऱ्याला। आहे बिचारा दडून बसला। हे ऐकता आनंद झाला गोसाव्याला परमावधी। आणि बोलला मनांत त्रिकालज्ञ हे खरेच संत। मी जे बोललो मनांत ते सर्व यांनी जाणले। ज्ञानेश्वरींत षष्ठाध्यायी जी गोष्ट कथिली पाही। की स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा त्याचे आले प्रत्यंतर। मला येथे साचार धन्य धन्य हा साधूवर। त्रिकालज्ञ महात्मा न बोलता माझा नवस। जाणतील हे पुण्यपरुष त्याचे प्रत्यंतर यावयास। अवधी उरला थोडका मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला। तो महाराज वदले तयाला। काढ झोळीची पोटळी जी 3 महिनेपर्यंत। रक्षण केली झोळीत त्या पोटळींचे आज येत। होवो देगा पारणे गोसावी पदी लागला। गहिवर त्यासी दाटला गडबडा लोळू लागला बालकापरी स्वामींपुढे। महाराज म्हणती गोसाव्यास पुरे आता उठोन बैस। पोटळीच्या बुटीस काढ बाहेर झोळीच्या। नवस केलास ते वेळी नाही लाज वाटली आणि आता काही लाविली। चाळवा चाळवी निरर्थक गोसावी होता महाधूर्त। तो बोलला भीत भीत
जोडोनिया दोन्ही हात. ऐसे नम्र वाणीने मी बुटी काढितो. नवस आपुला फेडितो. परी मागणे मागतो एक ते द्या दिनाला. आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची. हीच इच्छा मानसींची. आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण. परी बालकाची आठवण राहाया बुटी स्वीकारा. भक्त जी जी इच्छा करीत ती ती ज्ञाता पुरवीत. अंजनीचा वृत्तांत आना मनी आपुल्या. अंजनी होती वानरी. तिने प्रार्थिला त्रिपुरारी की तुम्ही यावे माझ्या उदरी. वानर होऊन शंकरा ते हराने मानिले. महारुद्र पोटी आले. अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौलींनी. तेथे शंकरा कारण आड न आले वानरपण. तेवी माझ्या बुटीची आठवण राहाया ती ते स्वीकारा. त्यांतून तुम्ही कर्पूर गौर. साक्षात आहा शंकर. म्हणून बुटीचा अव्हेर करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे ईज कारणे ही इतरा आणिलुने. परिभूषण तुम्हाला महाराज किंचित घोटाळले. परी अखेर होय म्हणाले माय पुरवी बालक लळे. वेडे वाकुडे असले जरी गोसाव्याने बुटी काढली. हातावरी घेवोन धुतली. चिलमिंत घालून पाजिली. पुण्यपुरुष गजानना ऐसा बुटीचा वृत्तांत. कथिलासे कारणासहित तो आणून ध्यानांत विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहोन गेला गोसावी निघोन. आपणा धन्य मानोन रामेश्वरा कारणे. ऐसी गांजाची पडली प्रथा. ते ठाई तत्वता परी व्यसनाधीनता. नच आली समर्थांते पद्मपत्राची ये परी. ते अलिप्त होते निर्धारी नये कोणांस त्याची सरी. खरेच अति थोरते वेदरिचा अस्खलित. उदात्त अनुदात्त स्वरांसहित. कधी म्हणणाऱ्या मुखी सत्य कधी त्याचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी साशंक व्हावे वैदिकांनी. याच एका अनुमानी. गजानन होते ब्राह्मण कधी गवया समान. अन्य अन्य रागांतून एकाच पदाते गाऊन. दाखवावे निजलिले चंदन चावल बेल की पतिया. प्रेम भारी या पदा ठाया ते आनंदात येवोनिया. वरच्यावरी म्हणावे कधी गणगणाचे भजन. कधी धरावे नुसते मौन. कधी राहावे पडून शय्येवरी निचेष्टित. कधी वागावे पिशापरी कधी भटकावे कांतारी. कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवचित. असो त्या शेगांवात जानराव देशमुख विख्यात होता त्याचा प्राणांत. व्हावयाचा समय आला व्याधी शरीरी बळावली. शक्ती पार निघून गेली. प्रयत्नांची कमाल केली. वैद्यांनी ती आपुल्या नाडी पाहून अखेर. आपता कळविला समाचार प्रसंग आहे कठीण फार. नसे आशा वाचण्याची आम्ही प्रयत्न केले अति. परी यश ना आले तिरडती. यांना आता घोंगड्यावरती. काढून ठेवा हेच बरे. ते ऐकता अवघे आप्त दुःख करीती अत्यंत. जानरावा आम्हा प्रत सोडून तू जाऊ नको. तुझ्या प्रित्यर्थ नवस केले. नाना दैवता लागी भले. परी न कोणी पावले. हाय हाय रे दुर्दैवा. वैद्याने टेकिले हात. प्रयत्न झाले कुंठित. आता अखेरच्या यत्नाप्रत करोन पाहू एक वेळा. बंकटलालाची ये घरी. आहेत एक साक्षात्कारी. त्यांच्या योगे शेगाव नगरी. झाली प्रति पंढरपूर साधूने आणिल्या मनांत. काय एक नाही होत सच्चिदानंद बाबाप्रत. ज्ञानेश्वरांनी उठविले त्याचे पाहू प्रत्यंतर. जा जा कोणी जोडा कर. नका करू रे उगा उशीर. वेळ अंत समयाची. ते ऐकून एक आप्त आला बंकट सदनाप्रत. जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखाचा समय अंतकाळाचा. आला आहे जवळी साचा. म्हणून आलो तुम्हाकडे. महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करोनी मजप्रत. ते तीर्थ नोहे अमृत.
होईल वाटे जानरावा, बंकटलाल म्हणे त्यावरी. ही गोष्ट न माझ्या करी, तुम्ही करावी अत्यादरी. विनवणी आमुच्या वडिलाला, जैसे त्याने सुचविले, तैसे आपते तात्काळ केले. भवानी रामा विनविले, द्याया तीर्थ समर्थांचे. भवानी राम सज्जन, होता मनाचा दयाळू पूर्ण. दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जनतेच विव्हळ होती. प्याल्यामध्ये भरून पाणी, समर्थांच्या लाविले चरणी. आणि केली विनवणी, तीर्थ देतो जानरावा, समर्थे तुकविली मान. तीर्थ पाजिले नेऊन जानरावा कारण. घरघर घशांची बंद झाली, हात हालवू लागला. किंचित डोळा उघडिला, उतार पडू लागला. तीर्थ प्रभावे देशमुखासी तो पाहता प्रकार. आनंदले नारी नर, सत्पुरुषाचा अधिकार आला करून सर्वांसी. मग औषधी बंद केली, तीर्थीन भिस्त ठेविली. ज्या योगे लाभती झाली, आरोग्यता जानरावा 8 दिवसा माझारी. जानराव झाला पहिल्या परी, भवानी रामाची ये घरी. आला दर्शना समर्थांच्या, पहा संतांचे चरण तीर्थ. साधनांत झाले अमृत. संत न ते साक्षात देव कलियुगीचे. येथे एक ऐसी शंका, उत्थान पावे सहज देखा श्री गजानना सारिखा. संत होता शेगांवी, मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाना. यमाजी पंताची या सदना, परी हाच आहे कुतर्क. संत मृत्यूना टाळीती, निसर्गाप्रमाणे वागती. परी संकटा ते वारिती, अगांतुक असल्यास ते सच्चिदानंद बाबासी. ज्ञानेशे उठविले नेवाशासी, परी ते अखेर आळंदीसी. देह ठेविते झाले हो, याचे रहस्य इतुकेची आहे. हे गंडांतर टाळीती पाहे, ते टाळणे काहीच नोहे. अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार, त्यांची नामवे क्रमवार. देतो तुम्हा कारणे, आध्यात्मिक, आधी भौतिक, आणि तिसरा तो आधी दैविक. त्या तिघांमाजी बलिष्ठ देख, आध्यात्मिक मृत्यू असे. आधी भौतिकाची तयारी कुपथ्याने होते खरी. नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात, त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर. त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा. औषधीचा पसारा आहे अवगत जयासी. ऐसा वैद्य भेटल्यास आधी भौतिकाचा होय नाश, तैसे आधी दैविकास. नवस सायास घालविती हे गंडांतर रूपाचे. मृत्यू 2 प्रकारचे, भौतिक आणि दैविक साचे. हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक, तो कवणाच्याने न टळे देख. पहा अर्जुनाचा बालक, कृष्णा समक्ष पडला रणी, तैसा जान रावाचा. मृत्यू गंडांतर स्वरूपाचा, होता तो टाळीला साचा. समर्थ तीर्थ देवोनिया, म्हणजे गंडांतरा कारण निवारिती साधुचरण. तेंच आले घडोन शेगावा माझारी. काही मृत्यू नवसांनी टाळता येती याजनी. परी तो नवस श्रद्धेनी केला पाहिजे विबुद्ध हो. श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धाच अवघ्या माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे. चरण तीर्थ साधूंचे तेही टाळी मृत्यूसाचे. वरील 2 प्रकारचे, परी तो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी ऐसी न होय गोष्ट खरी. माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या. षडविकार धुतल्याविना अंगी साधुत्व येईना, आणि साधुवीण होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण. उगीच पाहून पिवळेपण सोने पितळेस मानू नका. गजानन नव्हते वेशधारी, ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जान रावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातिला थोर. साधू प्रित्यर्थ साचार बंकटलालाची ये घरी. तीर्थे देशमुख बरा झाला, परी स्वामींची पेच पडला. त्यांनी मनासी विचार केला तो ऐका येणे रीती. कडकपणा धरल्याविना ही उपाधी टळेना.
स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयाघन वरपांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना. परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवीम नरसिंह अवतार इतरांसी वाटला क्रूर, परी कयाधूचा कुमार मुळींन भ्याला त्या रूपा. वाघीण इतरा भयंकर, परी तिचे जे का असेल पोर, ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो, आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर. वासित होतो साचार, हा न्याय निसर्गाचा. वासित हिवर झालेला चंदन मानिला आपणाला, तरी त्याच्या फजितीला पारावार न राही पुढे. जेथे ऊस निजतो तेथेंच निवडुंग उगवतो. जेथे मोगरा वाढतो तेथेंच येतो पिंगूळ. जेथे साधू सज्जन तेथेंच मैंद निर्माण. हिरेगारा एकवटून खाणी माझी राहती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान. तेज हिऱ्याचे हिऱ्या लागून. भूषवी न गारेला, गार ती गारच राही. पायाखाली तुडविली जाई, ऐसी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सन्निध ऐसाच होता एक मैंद. संतसेवा हाच मद. अंगी ज्याच्या भरला असे तो सेवा करी वरीवरी. भाव निराळा अंतरी मिठाई पेढे सावरी. समर्थांच्या नावावर भक्तगणांचं ऐसे म्हणे, मी समर्थ कृपेचे पोसणे प्रत्येक काम माझ्या विणे. होत नाही ये ठाया मी कल्याण समर्थांचा. अत्यंत आहे आवडीचा कधीन्न खाली जावयाचा. शब्द माझा त्यांच्या पुढे, चिलीम त्यांची मीच भरी. खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी. अत्यंत मी आवडीचा. ऐसे लोकांच सांगतसे आपला सवरात करीतसे. त्या अधमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ. महाराज स्वयंमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर. हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तांवरी. ते अंतर्ज्ञानांनी जाणिले सर्व समर्थांनी. कौतुक केले एके दिनी ते ऐका विबुद्ध हो. परस्थ काही मंडळी शेगावी दर्शना आली. तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर. हिया कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना. मंडळींस होती जाणा त्वरा पुढे जाण्याची. ते कुजबुज करू लागले. विठोबाला विनवते झाले, विठोबा आम्हा पाहिजे गेले. येथून आतांच परगावा. काम निकडीचे आहे फार. कैसा करावा विचार. महाराज तो शय्येवर असती निद्रिस्त जाहले. त्यांचे दर्शन घेतल्याविना आमचा पाय निघेना. हे अवघड काम होईना. तुझ्या वांचून ये ठाई. तू समर्थांच्या शिष्यांत मुख्य धोरणी महाधूर्त. तुला आम्ही जोडितो हात. एवढे काम करावे. ऐसा त्या स्तुतीनी विठोबा फुगून गेला मनी. त्याने जाऊन तत्क्षणी महाराजांसी उठविले. मंडळींचे काम झाले. परी संकट ओढवले घाटोळ विठोबावरी भले. कर्म जैसे तैसे फल. समर्थांच्या हाती काठी. एक होती भली मोठी, तीच त्यांनी घातली पाठी. त्या विठोबा माळ्याच्या. म्हणती बेटा माजून गेला. आपुली स्थिती विसरला या लुच्च्याने आरंभिला. उघड उघड व्यापार की. मला लावितो उपाधी. घंटे आणून बांधितो मठी. घुमारे घाली कधी कधी. ऐसा अति नीच हा. त्या घुमाऱ्याचे बक्षीस घे मी देतो तुला खास. तुझवरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी. सोमला साखर मानू नये, विषा जवळ करू नये. तस्करासी लेखू नये. निज कंठीचा ताईत ऐशा रीतीन ठोकला. छड्याखाली घाटोळाला विठोबा तो पळाला. पुनः न आला मागुती. खरे जे का असती संत ते ऐसेच करीतात. ढोंगी मात्र जातात अशाच या करांमध्ये. म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बैसती होऊन. संत नादी लावण्या जन ऐसे प्रकार कितीतरी.
मतलबी त्यांना साथ देती, उदो उदो त्यांचा करीती. भलभलते सांगता ती, साक्षात्कार ढोंग्यांचे. तेणे दोघांचे काम होई, अपार पैसा मिळविला जाई. परी ही प्रथा बरी नाही, समाज जाईल रसातरा. खरे जे का असती संत, ईश्वराचे निस्सीम भक्त. त्यांना न मुळी आवडत सान्निध्य त्या षंढांचे. पतिव्रतेसी शेजार, कसबिणीचा का पटणार. सोन्याप्रती अलंकार, काय शोभती कथलाचे. संत शठाते राखिती, परी न त्याला महत्व देती. ती जगांतील एक व्यक्ती. कृतकर्म भोगण्या आली असे, ऐसे मानसी समजून त्याविषयी धरिती मौन. जेवी निवडुंगा लागून स्थान भूमी देते हो. मोगरा, निवडुंग आणि शेर ही जमिनीची लेकरं. परी किमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्याचं संरक्षण करीती निवडुंगाचे दहन. चिलटांसाठी बांधून शेर ठेविती दारावरी. तेवी संत भूमीवरी. रक्षण अवघ्यांचे करीती जरी, किमती माझी ठेविती परी. गुणांप्रमाणे भेद पहा, नशीब विठोबा घाटोळाचे. अति खडतर होते साचे, पाय लाभून साधूचे दैवे दूर झाले की. जरी तो ना ढोंग करिता, तरी योग्यतेप्रती चढता. संतांची ती योग्यता त्याने मुळी ना जाणिली. कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी. वा मागितली करवंटी कामधेनूपासून. ऐसे न कोणी करावे, संतापासी राहून बरवे. तेथे विचारा ठेवावे, अहर्निशी जागृत. हा दास गणू विरचित. श्री गजानन विजय ग्रंथ. तारक होवो भवाब्धीत, अवघ्या भाविकांकारणे. शुभम भवतु. श्री हरी हरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य तृतीयोऽध्यायः समाप्त.